Hello student, welcome to my 4th standard class. Subject English Bal Bharti. Student, in previous video we have learned lesson number 8, a great leader. Okay. Student, today we are going to learn new poem. Okay. First, what is your daily routine? Wake up, get fresh, have breakfast, complete your schoolwork, have lunch, attend school lectures, do some art and craft, drink tea, play games, watch TV, have dinner and go to bed. Okay? The name of new poem is Time for Everything. Means प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. हो की नाही? दिवसभरामध्ये आपण कित्येक गोष्टी करतो. ह्या पाहिल्या की नाही आपण? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टी करतो आणि ह्या करत असताना प्रत्येक गोष्ट करत असताना त्याची एक वेळ असते. हो की नाही? ते आज आपण ह्या पोएम मध्ये, कवितेमध्ये पाहणार आहोत. First, I will read the poem. There's a time to run and a time to walk. There's a time for silence, a time for talk. There's a time for work and a time for play. There's a time for sleep at the close of the day. There's a time for everything you do, for children and for grown-ups too. A time to stand up and a time to sit, but see that the time and actions fit. Student, now we will see the poem Time for Everything. Time management is important for you to do the study with focus. Time management is important for every student to get high marks. Student success in study depend much on managing time efficiently. The habits and moral they acquired during school time and home will stick with them throughout the future. Okay? आपल्या आयुष्यामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते आणि त्या वेळेनुसार आपण त्या वेळेला ती गोष्ट करायची असते. फर्स्ट स्टॅन्झा. There's a time to run and a time to walk. The poet tells us that there is a time for everything. There's a time when we should run and when we should walk. जेव्हा आपण धावतो त्यालाही एक वेळ असते आणि जेव्हा आपण चालतो त्यालाही एक वेळ असते. हो की नाही? सकाळच्या वेळेमध्ये आपण जॉगिंग करायला जातो. हो की नाही? पार्क मध्ये. मग आपण दुपारच्या वेळेला जातो का बरं? धावायला, पळायला? तर नाही. हो की नाही? रस्त्यातून एखादा तर समजा रस्ता ओलांडतोय आपण, क्रॉस करतोय, त्यावेळेला आपण त्या रस्त्यातून धावत सुटतो का? तर नाही. त्यावेळेला आपल्याला शांतपणे वॉक करत, चालत आपल्याला रस्ता ओलांडायचा असतो. हो की नाही? नेक्स्ट स्टॅन्झा. There's a time for silence, a time for talk. Okay? When we should keep silent and when we should talk. पहा आता.
तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेलात तर तिथे बोलून चालतं का? नाही. हो की नाही? बोर्ड असतो की नाही? आपण जातो हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये, त्या ठिकाणी हो की नाही? सायलेन्सचा बोर्ड असतो की नाही? सायलेन्स प्लीज म्हणतात की नाही? शिक्षक तुम्हाला शिकवतायत त्यावेळेला तुम्ही गप्पा मारत बसणार का? बोलत बसणार का? नाही. अ टाइम फॉर टॉक, बोलण्याचं सुद्धा वेळ आहे, तुम्हाला वेळ असतो. पण शिक्षक शिकवताना मात्र तुम्हाला शांत बसणं गरजेचं असतं आणि बोलायच्या वेळेला तुम्ही बोलू शकता. हो की नाही? म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. नेक्स्ट स्टॅन्झा. There's a time for work and a time for play. Okay, when we should work, when we should play. हो की नाही? आपण काम करतो, काम करण्याची पण एक विशिष्ट वेळ असते, जशी ऑफिसची पण वेळ असते की नाही एक विशिष्ट. हो की नाही? तसं अ टाइम फॉर प्ले, आपण खेळायला जातो तेही एका विशिष्ट वेळेमध्ये. वर्ग सुरू असताना किंवा तास सुरू असताना, शाळेत असताना आपण खेळत बसतो का? तर नाही. तसं आई ऑफिसला जाते किंवा बाबा ऑफिसला जातात तर त्याची एक वेळ असते, 10 ते 7 किंवा 10 ते 5. हो की नाही? आपली खेळण्याची सुद्धा एक वेळ असते. दिवसभर नुसतं खेळत बसलं तर चालेल का? तर नाही. नेक्स्ट स्टॅन्झा. There's a time for sleep at the close of the day. Okay, the time for sleep is the at end of the day. आपण केव्हा झोपतो? The close of the day means the end of the day. रात्री झोपतो. हो की नाही? सकाळी उठून शाळेत जातो पुन्हा. ज्याची ज्या वेळेला ज्याची शाळा असेल त्यावेळेला त्या वेळेला ती व्यक्ती तिथे जाते. हो की नाही? मग झोपण्याची आपली वेळ काय असते? At the close of the day means at the end of the day. असं आहे का कोणी की शाळेत जायच्या वेळेला झोपलाय? तर नाही. असं होऊ शकत नाही. नेक्स्ट स्टॅन्झा. There's a time for everything you do. There's a time for everything you do. तुम्ही करणार जी गोष्ट, प्रत्येक गोष्ट करता त्या प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. फॉर चिल्ड्रन अँड फॉर ग्रोनअप्स टू. ग्रोनअप्स मीन्स ऍडल्ट्स. मुलांना सुद्धा किंवा मोठ्या व्यक्तींना, ऍडल्ट्स प्रौढ लोकांना सुद्धा प्रत्येक जण जी गोष्ट करत असतो ती गोष्ट त्या त्या वेळेमध्येच करायची असते. सकाळी उठून व्यायाम करणं, सकाळी व्यायामाची वेळ असते. नंतर शाळेत जातो आपण, बाबा आई ऑफिसला जाते. हो की नाही? मग नंतर ठराविक वेळेमध्ये आपण टीव्ही पाहतो, ठराविक वेळेमध्ये आपण खेळायला जातो. मग प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते आणि प्रत्येक व्यक्तीने त्या वेळेनुसार काम करायचं असतं. मग तो लहान असो, मुलं असो किंवा मोठे माणसं सुद्धा असो, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट करण्याची एक ठराविक वेळ असते आणि त्याने ती पाळली पाहिजे. नेक्स्ट स्टॅन्झा. अ टाइम टू स्टँड अप अँड अ टाइम टू सिट. ओके. फॉर चिल्ड्रन as well as for adults, there should be time for everything that we do. We should even stand up and sit down at the correct time. पाहता जेव्हा राष्ट्रगीत सुरू असतं तेव्हा आपण शांततेत उभं राहायचं असतं. हो की नाही? त्यावेळेला आपण असं बसून चालत नाही. अ टाइम टू सिट, जेव्हा बसण्याची सुद्धा वेळ असते. हो की नाही? प्रेयर सुरू असते तेव्हा पण आपण शांततेत उभे असतो आणि नंतर आपण खाली बसतो. बट सी दॅट द टाइम अँड ऍक्शन्स fit. However, the poet says in the end that we should take care that the time and actions match. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण जे काम करतो ती काम, ती कृती आणि वेळ हे
फिट असायला पाहिजेत, मॅच झाले पाहिजेत. म्हणजे एखाद्या वेळेला सुरुवातीला जेव्हा आपलं जनगण मन राष्ट्रगीत सुरू असतं त्यावेळेला आपण खाली बसून चालणार नाही. त्यावेळेला आपण शांततेत ते 52 सेकंद उभे राहिलेच पाहिजे. प्रेयर म्हणताना, प्रार्थना म्हणताना आपण उभे राहिलेच पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची जी वेळ असते ती वेळ प्रत्येकाने पाळली पाहिजे. ओके. Time helps us to make good habits of organizing and structuring our daily activities. Time plays a significant role in our lives. Okay, do you understand the poem? Now, read all the poem and write it in your notebook. Okay, bye bye. Thank you.